नाशिकच्या सिन्नर शहरात रात्री बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे। नेहरू चौकाकडून वाजे विद्यालयाकडे जाताना हा बिबट्या दिसला। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मुंबईतील कोस्टल रोडचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे। येत्या 19 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होईल। वरळी ते मरीन ड्राईव्ह हा 10 किलोमीटरचा पहिला टप्पा सुरू होणार आहे। त्यानंतर 15 मे पर्यंत दोन्ही टप्पे सुरू होतील अशी माहिती महापालिका आयुक्त चहल यांनी दिली आहे। नंदुरबार जिल्ह्यात केळी पपई उत्पादकांना पीक विम्याचे पैसे भरूनही नुकसान भरपाई मिळाली नाहीये। कृषी विभाग आणि विमा कंपनीकडे याचा पाठपुरावा करूनही हजारो शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत। यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर त्यांनी निदर्शनं करत मदत देण्याची मागणी केली आहे। नंदुरबारच्या तळोदामध्ये कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं। यावेळी आदिवासी बहुल भागातल्या शेतकऱ्यांना आधुनिक कृषि तंत्रज्ञान आणि शेतीची माहिती दिली। तसंच शेतीपूरक व्यवसाय आणि प्रगतिशील शेतकरी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस यांनी वापरलेलं तंत्रज्ञान याचे नमुने प्रदर्शनात ठेवण्यात आले। बीडमध्ये भाजप आमदार सुरेश दास यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केलेला। यावेळी गौतमीच्या गाड्यावर चक्क चाहत्यांनी गाडीवर, घराच्या छतावर आणि साऊंडवर चढत डान्स केला। या कार्यक्रमाला महिलांचीही उपस्थिती होती। जम्मूच्या पूंछ जिल्ह्यात हिमवर्षावाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे सुलतान पथरी, नेडिया पर्यटन स्थळांवर बर्फाची चादर पसरली आहे। या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढली। बर्फाचा आनंद लुटण्यासाठी ते पर्यटक यायला सुरुवात झाली आहे। गोधरा ॲक्सिडेंट और कॉन्स्पिरसी या सिनेमाचा टीजर रिलीज झाला। 2002 मध्ये गुजरातमधल्या गोधरा हत्याकांडावर हा सिनेमा आधारित आहे। 22 वर्षांनंतर ही कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल। सिनेमा 1 मार्चला प्रदर्शित होतोय।